राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा। स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवे रामहांतकाळी। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। इथे समर्थांनी या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की भजाराम विश्राम योगेश्वरांचा। हा विश्राम म्हणजे विश्रांती देणारा, आधार देणारा, ही विश्रांती देणारा, आनंद देणारा योगेश्वर म्हणजे योग्यांचा ईश्वर आणि सर्वश्रेष्ठ योगी। जपू म्हणजे जप करणं आणि नेमिला म्हणजे निश्चयाने ठरवलेला। आपण हा अर्थ का पाहतो की जप नेमेची करावा, नियमानं जप करावा। कारण सुरुवातीला काही काळ भगवंताचं नामस्मरण एका ठराविक विशिष्ट अशा प्रकारच्या मर्यादेमध्ये बसून घेत असताना काही काळ सुरुवातीचा जो आहे ना तो ठरवून नामस्मरण करावा। सद्गुरू जेव्हा नाम देतात, सद्गुरू जेव्हा उपदेश करतात, सद्गुरू जेव्हा ते गुरुमंत्र आपल्याला देत असतात, त्यावेळेला ते काय सांगतात की एवढ्या माळा रोजच्या रोज एवढ्या वेळेला आपण करायच्या आहेत। तेवढ्या माळांचा जप रोज करण्यापाठीमागचं शास्त्र असं असतं की तेवढ्या जपाच्या वेळी तरी निदान किमान आम्ही तो जप करत असताना इतर कुठल्या तरी सगळ्या व्यवधानामधून आम्ही स्वतः ते तेवढा वेळ त्या नामासाठी दिला आणि तेवढ्या वेळासाठी आपण ते नामस्मरण केलं। कारण कसं असतं की काही लोकांचं म्हणणं असं असतं की बुवा आमचा अखंड जप चालूच असतो। ते काही खरं नसतं। अखंड चालू असतो याच्यात काही अर्थ असत नाही। त्याचं कारण असं की अखंड नामस्मरण सुरू राहण्यासाठी एखादा पुण्यात्मा असेल, मला असं म्हणायचं नाही की त्याचं नामस्मरण चालूच नसतं, असा कोणीतरी एखादा योगी असू शकतो, पण असा योगी फार क्वचित दुर्मिळ अशा प्रकारचा तो योगी असेल की ज्याचं अखंड नामस्मरण चाललेलं आहे। हे करण्यासाठी त्यांनी किती तपाचरण केलं असेल, किती साधन केलं असेल, किती कष्ट घेतले असतील, किती प्रकारचा त्यांनी स्वतः त्याच्यावरती नियंत्रण ठेवून हे साधन केलं असेल। समर्थांसारख्या महंतांनी 12 वर्षाचं पुरस्चरण करावं पाण्यामध्ये उभं राहून। ही 12 वर्षाची तपाची जी साधना आहे ना, ही 12 वर्षाची जी साधना आहे, ही 12 वर्षाची साधना फळाला आल्यानंतर मग कशा प्रकारानं त्याचा आनंद आणि समाधान मिळत असतं। या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जपू नेमिला नेम गौरी हराचा। हा विशेषतः हा जो श्लोक आहे, हा श्लोक भगवान शंकरांसाठी नेहमी म्हणण्याची प्रथा आहे। कारण भगवान शंकरांचं सगळं वर्णन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि असा योगेश्वराचा, असा भगवान शंकरांचा आवडता आणि सुंदर त्यांनी मनाशी अंतकरणाशी उराशी बाळगलेला जप म्हणजेच श्रीराम जय राम जय जय राम। या नामजपामध्ये आपण जेव्हा ते नामजप तो करत असतो, नामस्मरणाला आपण जेव्हा बसत असतो, तेव्हा मनामध्ये एक प्रकारच्या सुरुवातीला विकल्प जागा होईल, विकल्प जागा होतोही आणि विकल्प जागा झाल्यानंतर त्यावेळी साधकाची गडबड होते, त्यावेळेला त्याची मनाची अवस्था काहीतरी वेगळी होते, काहीतरी घटना अशी घडत असते। त्याला नामस्मरण जबाबदार असतं असं नाही, त्याला नाम सुरू केलं म्हणून ते घडलं असं नाही, पण ते घडत असताना उगीचच आपल्याला असं वाटतं की या नामामुळेच हे सगळे प्रकार घडत आहेत की काय। अंतकाळी भगवंताचं नामस्मरण यावं
आता अंतकाळ म्हणजे देहाचाच अंतकाळ फक्त असं असं असेल असं वाटत नाही, तर तो अंतकाळ म्हणजे आमच्या विचारांचाही अंतकाळ, कुविचारांचाही अंतकाळ, विकल्पाचाही अंतकाळ. या प्रकारानं विकल्पाचा अंतकाळ जेव्हा आपण आपल्या मनामध्ये निर्माण होतो, हा विकल्पाचा आणि अशा प्रकारच्या कुविचारांचा मनामध्ये निर्माण झालेला जो काही भाव असतो, जो काही भाग असतो, तो विकल्पाचा भाव मनामध्ये जागा होणं हा सुद्धा एक प्रकारचा अंतकाळच आहे. पण अशा वेळी, अशा काळामध्ये, अशा प्रसंगाला भगवंताचं नाम मुखामध्ये असावं. त्या शरीराच्या अंतकाळाच्या वेळी तर असावंच असावं, पण मनामध्ये कुविचार आणि असं कुठला तरी नको असलेला विकल्प मनामध्ये जागा होणं हा सुद्धा एक प्रकारचा अंतकाळच आहे ना. हा सुद्धा एक प्रकारचा पुण्यकाळ त्याला म्हणताच येणार नाही, तोही अंतकाळच आहे. पण अशा वेळीच भगवंताचं नामस्मरण करा, अशा वेळी त्याचं चिंतन करा. आणि याच वेळी जेव्हा भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये यावं, त्याच्यासाठी ही साधना सांगितली. आणि समर्थ काय म्हणाले की बाबा हे मना तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. अंतकाळी राम तुमची सोडवणूक करेल, तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल. पहा, इथे एक छान समर्थांनी असं मुद्दाम ही शेवटची ओळ अशी सांगितली की काही लोक तेवढ्या ओळीपुरता त्याचा भाग घेतील आणि मग म्हणतील की काही नाही, आता भगवंताचं रामाचं नामस्मरण आपण रोज करावं, कारण या अंतकाळातून आपली सुटका होणार आहे, अंतकाळाच्या यातनेतून आपल्याला बाहेर पडता येणार आहे. कारण सगळ्यात माणूस जर भीत असेल, घाबरत असेल, त्याला जर दुःख कशाचं असेल, तर त्याला त्याच्या स्वतःच्या मरणाची भीती आहे. म्हणून तर समर्थ म्हणाले, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीच सादर व्हावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. पण ते मरण आम्हाला नको असतं, आम्हाला देहाचं मरण नको असतं, पण आम्हाला सतत विकल्पानं आम्ही मरतच असतो. एक भक्त होते आणि ते समर्थांच्याकडे आले. आता समर्थ ब्रह्मचारी आहेत. ते कुटुंब आलं आणि समर्थांना नमस्कार केला आणि काय म्हणालं की म्हणाले, महाराज काय करावं बरं की आमची मुलंच म्हणाले जगत नाही. समर्थांनी ऐकून घेतलं आणि समर्थांचा स्वभाव फार विनोदी होता. समर्थ त्यांना असं म्हणाले की अरे म्हणाले, तुमचीच काय मुलं जगत नाहीत, माझी पण मुले जगत नाहीत म्हणाले. पहा, संत एका छोट्या छोट्या वाक्यातून, लहान लहानशा या बोधातून किती आपल्याला सांगत असतात. आता समर्थांना मुलं होती का? समर्थ असं का म्हणाले की माझी पण मुलं जगत नाहीत? संत कशाला मरण समजतात? संत देहबुद्धीला मरण समजतात. देहबुद्धी जागी झाली की मरणच आहे. देहबुद्धीचा उदय झाला, देहबुद्धी आपल्यासमोर उभी राहिली की मग मरणाशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. म्हणून त्यांना समर्थ म्हणाले की माझी मुलं देहबुद्धीनं रोज मरतात आणि पुन्हा जिवंत होतात. तुमची मुलं देहानं मरत असतील पण पुन्हा जिवंत होत नसतील, पण माझी मुलं मात्र परत पुन्हा पुन्हा जिवंत होत असतात. असं देहबुद्धीनं मरण्यापासून सुद्धा आपल्याला सोडवणारा प्रभू राम आहे, रामचंद्र आहेत. आणि रामचंद्राचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन समर्थांनी आपल्याला इथे करून सांगितलं. आणि हाच एक मोठा आधार दिला की अंतकाळी जर याच्यातून बाहेर पडायचं असेल, अंतकाळाच्या यातना नको असतील, मरणच नको असेल, तर तुम्हाला रामाचं चिंतन करावं आणि रामाच्या स्मरणामध्ये तुम्ही राहावं. म्हणजे माझा राम तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. आणि त्या अंतकाळी तुम्हाला तो सोडवेल. त्याच्यासाठी तुम्ही त्याचं चिंतन करा, त्याच्यासाठी त्याच्या स्मरणामध्ये राहा, असा समर्थ आपल्याला या ठिकाणी उपदेश करता आहेत. जय जय रघुवीर समर्थ.